हॅलो, गुड मॉर्निंग. कसं काय चालू आहे अभ्यास? 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. क्लास 10 मॅथमॅटिक्स 1 क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.6. यातील पहिलं एक्झाम्पल. द प्रॉडक्ट डिनोटिंग द नंबर ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. ॲगो म्हणजे पूर्वी आणि हेन्स म्हणजे नंतर. सोल्युशन. लेट. प्रगतीचे प्रेझेंट एज आपण एक्स मानू. प्रेझेंट एज बी एक्स. हर एज 2 years ॲगो म्हणजे पूर्वी. हे सगळं लिहायचं असते बरं. हर एज 2 years ॲगो म्हणजे जवळपास पूर्ण गणितच लिहायचं असते हे. वाज एक्स मायनस 2 years and her age 3 years फ्रॉम नाऊ म्हणजे आत्तापासून 3 वर्षानंतर. विल बी मग काय असेल ते वय x+3. द नंबर डिनोटिंग द एजेस आर x-2 and x+3. पूर्वी आहे म्हणून -2 आणि नंतर आहे म्हणून x+3. फ्रॉम द गिव्हन कंडिशन. कंडिशन काय दिली आहे की दोन्हीचा प्रॉडक्ट 84 आहे. x-2 आणि x+3 = 84. आपण हा प्रॉडक्ट करू आणि इक्वेशन मिळवू. पहिले या एक्सनी या दोन्हीला मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग या 2नी दोन्हीला मल्टिप्लाय करायचं आहे. x+3 हे -2 x+3 = 84. आता याचा प्रॉडक्ट x² + 3x -2x आणि -6 = 84. आता याच्यामध्ये हे दोन्ही पदं सारखी आहेत म्हणून त्याची सम होईल x² + 3x मधून 2x गेला, xच राहिला, -6 = 84. आता यामध्ये हा 6 इकडे नेता येईल म्हणजे x² + x. आपण हा 84 इकडे आणू. -6 - 84 = 0. म्हणजेच x² + x आणि -90.
आता याची पेअर शोधायची आहे, म्हणजे 1 प्लस आली पाहिजे आणि -90 गुणाकार आला पाहिजे. अशी पेअर आहे 10 × -9, म्हणजे याचा गुणाकार -90 येतो आणि 10 + -9 केलं तर 1 येते. आता ही दोन किमती आपण एक्सच्या जागेवर टाकू. x² + 10x - 9x - 90 = 0. आता याच्यामध्ये कॉमन काढायचं आहे. इथे x + 10 - 9, पुन्हा हाच ब्रॅकेट x + 10 = 0. आता हा ब्रॅकेट कॉमन आहे, x + 10 आणि हे बाहेरचे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की आता एक तर हा ब्रॅकेट 0 आहे, एक तर हा ब्रॅकेट 0 आहे. x + 10 = 0 or x - 9 = 0. म्हणजे x = -10 or x = +9. आता इथे आपण प्रगतीचं एज बघत आहोत, पण एज निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणून बट द एज कॅनॉट बी निगेटिव्ह. म्हणून मग उत्तर काय येईल? x = हे पण लिहून टाकू आपण. x = -10 इज अनॲक्सेप्टेबल. अनॲक्सेप्टेबल म्हणजे असू शकत नाही. म्हणून x = 9. आता वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून याचा ॲन्सर वर्डमध्ये पाहिजे. प्रगती, प्रेझेंट एज is 9 years. Second question, the sum of the squares of two consecutive even natural numbers is 244. Find the numbers. कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे एकामागे एक येणारे. Let the two consecutive even natural numbers b. समजा पहिला x घेतला तर पुढचा काय येईल? 2च्या फरकने म्हणजे x + 2. म्हणजे दोन्हीच्या स्क्वेअरची सम दिलेली आहे. म्हणजे पहिलाचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर = 244. आता हा सॉल्व करू आपण. x² प्लस हा फॉर्म्युला a² प्लस a + b² आहे. म्हणजे a² म्हणजे x² प्लस 2ab म्हणजे 4x आणि b² म्हणजे 2² 4 = 244. आता यामध्ये हे दोन सारखे आहे आणि हे इकडे आणू आपण. 2x² प्लस 4x
plus 4 minus 244 equal to 0. 2x square plus 4x, इथे आन्सर येईल 44मधून 4 गेलं तर 240. आता हे सगळे इव्हन नंबर आहे म्हणून याला 2ने डिवाईड करू. याला 2ने डिवाईड केलं तर एक्स स्क्वेअर, याला डिवाईड केलं तर 2x आणि याला डिवाईड केलं तर 120. टूने डिवाईड केलं आपण हे डिवायडिंग बाय 2. आता यामध्ये अशी पेअर पाहिजे की ज्याची सम +2 येते आणि प्रॉडक्ट -120 येते. म्हणजे काय येईल पेअर याची? 12 × -10 म्हणजे -120 आणि 12 + -10 म्हणजे 2. मग आता ह्या किमती याच्यात टाकल्या आपण. एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये कॉमन काढू. इथे x प्लस 12 मायनस 10 x प्लस 12 इक्वल टू 0. आता ब्रॅकेट कॉमन आहे. x प्लस 12 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस 10 इक्वल टू 0. x प्लस 12 इक्वल टू 0 और x मायनस 10 इक्वल टू 0. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू येते x इज इक्वल टू -12 और x इज इक्वल टू 10. आता -12 नॅचरल नंबर नाही आहे पण ते लिहावं लागते तसं. बट -12 इज नॉट अ नॅचरल नंबर. Therefore, x is equal to -12 is unacceptable. म्हणून x is equal to 10. ही पहिली किंमत आली आणि दुसरी किंमत x प्लस 2 घेतली होती आपण. म्हणजे x प्लस 2 इज इक्वल टू 10 प्लस 2 इज इक्वल टू 12. आता याचं लेखी उत्तर. द रिक्वायर्ड टू कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे एकामागे एक येणारे. कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. Numbers are 10 and 12. समजलं ना? Question number 3. In the orchard of Sri Madhusudan, the number of orange trees in each row is 5 more than the number of trees in each column. The total number of orange trees in the orchard is 150. Find the number of trees in each row and each column with the help of the following flow chart. Solution.
let the number of trees in each column be x. Then the number of trees in each rows, हे 5 जास्त आहे म्हणून x + 5. आता टोटल नंबर ऑफ ट्री, टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजे दोन्हीचं प्रॉडक्ट x × x + 5. आणि टोटल नंबर किती दिलेले आहे? टोटल नंबर ऑफ ट्रीज is given to be 150. मग आता इक्वेशन होईल x कंडिशन प्रॉडक्ट केला की 150 येते ना, = 150 x² + 5x आणि हे इकडे आणले तर -150 = 0. आता +5 सम आली पाहिजे आणि -150 प्रॉडक्ट आला पाहिजे. याच्यासाठी 15 × 10, पण हा 10 मायनस घ्यावा लागेल. मोठ्या संख्येच्या मागे हे चिन्ह असते, असं लक्षात ठेवायचं आहे. याचा प्रॉडक्ट येतो -150. आणि सम +50 + -10 = +5. आता याच्यात हे किमती टाकू आपण. x² + 15x - 10x - 150 = 0. आता यामध्ये कॉमन काढू. x + 15 - 10 x + 15 = 0. x + 15 ब्रॅकेट कॉमन आहे. x - 10 = 0. म्हणजे एकतर पहिला ब्रॅकेट 0 आहे किंवा दुसरा ब्रॅकेट 0 आहे. इथे x = -15 येईल आणि इथे x = +10 येईल. पण नंबर ऑफ ट्रीज निगेटिव्ह असू शकत नाही, म्हणून बट द नंबर ऑफ ट्रीज cannot be negative. म्हणून x = -15 is unacceptable. म्हणजे x = 10 आणि x + 5 ही रोची संख्या होती. एक्सची व्हॅल्यू 10 आहे. 10 + 5 म्हणजेच 15. म्हणजे ॲन्सर आहे द नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम
and each row is 10 and 15 respectively. The flow chart with answer is as follows. बघा फ्लो चार्ट. The number of trees in each column is x. The number of trees in each row x plus 5. The total number of trees is equal to x into x plus 5. Quadratic equation x into x plus 5 equal to 150. The value of x is equal to 10 आली. Trees in each column is 10 आले. आणि trees in each row is 15 आले. समजून राहिलं ना? Question number 4. Vivek is 5 years older than Kishore. The sum of the multiplicative inverses of their ages is 1/6. Find their present ages. इथे आपण किशोरचं एज एक्स घेऊ. सोल्युशन. Let the present age of Kishore be x years. Then the present age of Vivek हा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणून इज x plus 5 years. The multiplicative inverses of their ages are. आपण किशोरचं एक्स घेतला आहे म्हणजे 1/x येईल आणि याचं x plus 5 घेतला आहे म्हणजे 1/x plus 5 येईल. Respectively. From the given condition, one upon x plus 1/x plus 5 is equal to 1/6. आता ही सम करायची आहे. हे इकडे येईल, हे इकडे येईल. x plus 5 plus x अपॉन खाली या दोन्हीचं प्रॉडक्ट इक्वल टू 1/6. आता हे दोन्ही x x आहे म्हणून हे सॉल्व होतील. 2x plus 5 अपॉन इथे मल्टिप्लिकेशन केलं आहे x² plus 5x इक्वल टू 1/6. आता असा तिरकस गुणाकार
6 इंटू 2x + 5 आणि हा 1 आहे त्यामुळे नाही लिहिला तरी चालेल. x² + 5x. आता आपण x² टर्म इकडे आणू. x² + 5x = 12x + 30. म्हणजे इकडचं इकडे आणि इकडचं इकडे आणलं. आता हे सगळं इकडे आणू. x² + 5x हे इकडे आले तर -12x होतील, -30 = 0. आता हे दोन्ही सारखे आहेत. x² - 7x - 30 = 0. आता याची पेअर -7 प्लस आली पाहिजे, सम आली पाहिजे आणि -30 गुणाकार. मग 10 × 3. पण हे चिन्ह मोठ्याला द्यायचं. याचा गुणाकार -30 येतो आणि याची सम -7 येते. म्हणून ही जोडी टाकू याच्यात. x² - 10x + 3x - 30 = 0. आता याच्यामध्ये कॉमन काढायचं आहे. x - 10 + 3 काढला इथे. इथे x - 10 = 0. इथे ब्रॅकेट कॉमन आहे. x - 10 आणि दुसरा ब्रॅकेट x + 3 = 0. आता x - 10 = 0 or x + 3 = 0. इथे x ची व्हॅल्यू येते 10 और x ची व्हॅल्यू येते -3. आता पुन्हा इथे एज निगेटिव्ह असू शकत नाही, म्हणून बट द एज कॅनॉट बी निगेटिव्ह. म्हणून x = -3 इज अनॲक्सेप्टेबल. म्हणून x = 10 अँड x + 5 म्हणजेच 10 + 5 म्हणजेच 15. याचा आन्सर येईल द प्रेझेंट एज प्रेझेंट दोघांची वय आहेत ते, म्हणून एजेस ऑफ किशोर and Vivek are 10 years and 15 years respectively. Example 5. Suyash scored 10 marks more in the second unit test than that in the first unit test. 5 times the marks in the second unit test is equal to the square of the marks in the first unit test. Find his score in the first
युनिट टेस्ट. सोल्युशन. आपण असं मानू की सुयशने एक्स मार्क पहिल्या युनिट टेस्टला मिळवले. लेट सुयश scored X marks in the first unit test. नंतर सेकंड युनिट टेस्टमध्ये त्याने 10 मार्क जास्त मिळवले. Then he scored X plus 10 marks in the second unit test. आता सेकंड युनिट टेस्टचे 5 टाइम्स किती होतील? 5 टाइम्स द मार्क्स in the second युनिट टेस्ट. म्हणजे सेकंड युनिट टेस्टचे एक्स प्लस 10 आहे, त्याचे 5 टाइम्स म्हणजे 5ने त्याला मल्टिप्लाय करायचे. आता पहिल्या युनिट टेस्टमधल्या मार्कांचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ द मार्क्स in the first unit test. फर्स्ट युनिट टेस्टमध्ये त्यांनी एक्स मार्क मिळवले आणि त्याचा स्क्वेअर होतो एक्स स्क्वेअर. आता फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन कंडिशन काय दिली आहे? सेकंड युनिट टेस्टच्या मार्कांची 5 मल्टिपल इज इक्वल टू फर्स्ट युनिट टेस्टच्या मार्काचा स्क्वेअर आहे. म्हणजे 5 इंटू एक्स प्लस 10 इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता आपल्याला एक्स स्क्वेअर इकडे पाहिजे म्हणून आपण इकडे घेऊन येतो. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू एक्स प्लस 10. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5x प्लस 50. आता हे सगळेच इकडे घेऊन येऊ. एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इक्वल टू 0. आता इथे -5 सम पाहिजे आणि -50 प्रॉडक्ट पाहिजे. मग कोणती पेअर येईल? 10 इंटू 5ने 50 येतात, पण हे चिन्ह मोठ्याला द्यायचं. याचा प्रॉडक्ट 50 येतो, -50 येतो. आणि -10 प्लस 5 इक्वल टू -5. आता ह्या व्हॅल्यू याच्यात टाकू आपण. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इक्वल टू 0.
आता यामध्ये कॉमन इथे एक्स निघेल, x-10 प्लस इथे 5 x-10 इक्वल टू 0. म्हणजे एक ब्रॅकेट आहे x-10 आणि दुसरा ब्रॅकेट x+5 इक्वल टू 0. म्हणजेच काय, x-10 इज इक्वल टू 0 और x+5 इक्वल टू 0. x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू -5. आता इथे मार्क निगेटिव्ह असू शकत नाही, म्हणून हे आन्सर येणार नाही. बट द मार्क्स cannot be negative. म्हणून x इज इक्वल टू -5 इज अनॲक्सेप्टेबल. म्हणून आन्सर आहे x इज इक्वल टू 10. मग याचा आता आन्सर येईल सुयश स्कोर्ड 10 marks in the first unit test. है ना, अपूर्णांक असो कि इन्व्हर्स मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असो, स्क्वेअर असो, काहीही असलं तरी एक्झाम्पल सहज सोडवता येते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप अभ्यास करा. गुड बाय.